मराठवाड्यात सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे शेती करणं कठीण झालंय. पण शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिली तर या संकटाची तीव्रता कमी होते. नेमकी हीच गोष्ट लक्षात घेऊन औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाल गावच्या रवी राजपूत यांनी 2011 पासून शेळी पालनाला सुरुवात केली. आज त्यांच्याकडे लहान मोठ्या मिळून 35 शेळ्या आहेत. रवी राजपूत यांनी व्हॉट्सॲप सारख्या सोशल मीडियाचा अत्यंत खुबीनं वापर करत व्यवसायाचा विस्तार केलाय. आज आपण रवी राजपूत यांच्या शेळी पालनाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यात जाणार आहोत. फुलंब्रीपासून अवघ्या 6 किलोमीटरवर पालगावच्या वेशीवर वसलेल्या या शेळीपालन केंद्राने अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय. रवी राजपूत या उमद्या तरुणानं हे शेळीपालन केंद्र उभारलंय. मराठवाड्यात वारंवार पडणाऱ्या दुष्काळावर मात करत हा नवा पर्याय त्यांनी शोधलाय. माझ्या वाट्याला 1.5 एकर शेती आणि पारंपरिक पिकं घेतो आम्ही, मका, कापूस. त्याच्यामध्ये भागत नाही. कोरडवाहू शेती होती, सुरुवातीला कोरडवाहू शेती आणि त्याच्यामध्ये दुष्काळी परिस्थिती. त्या परिस्थितीमध्ये आमचं म्हणजे कुटुंबाचं भागत नव्हतं. आम्ही 2010मध्ये दुग्ध व्यवसायाचा पर्याय निवडला. पण त्याच्यामध्ये खर्च खूप होता. मेडिकलचा खर्च, खाद्याचा खर्च आणि चाऱ्याचा खर्च. दुष्काळी परिस्थितीमुळे ते जमलं नाही. मग त्याला पूरक म्हणून दुसरा व्यवसाय शेळीपालनाचा निवडला. सुरुवातीला वाहतूक आणि दुग्ध व्यवसायात उतरल्यानंतर अपयश आलं, पण न डगमगता रवी यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. रवी हे ॲग्रोवनचे नियमित वाचक आहेत. ॲग्रोवन मधील यशोकथा वाचून आपल्याला शेळी पालनाची प्रेरणा मिळाल्याचं ते सांगतायत. 2011 मध्ये त्यांनी 6,000 गुंतवून गावरान स्थानिक शेळी विकत घेतली. तेव्हापासूनच त्यांनी शेळ्यांची पैदास करण्यास सुरुवात केली. एका शेळीपासून सुरुवात केली 2011 पासून आणि एका शेळीपासून सुरू करता व्यवसाय वाढत गेला. एका शेळीचे 2 झाल्या, 2च्या 4, त्याच्या उत्पन्नावर शेळ्या खरेदी केल्या आणि त्याच्यापासून हा व्यवसाय वाढत गेला. मला 2010मध्ये मी ॲग्रोवनचं नियमित म्हणजे पेपर घ्यायला लागलो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचून आणि एक प्रेरणा मिळाली की आपण शेळीपालन हा पर्याय आपल्याला निवडावा. म्हणून मी 2011मध्ये एका शेळीपासून सुरुवात केली. एका शेळीपासून सुरुवात केली तर मी एका शेळीचे पिल्लं विकून परत दुसरी शेळी खरेदी केली. दुसरी शेळी आणि 2 शेळ्या झाल्या. 2 शेळ्याची पिल्लं परत विकून परत 4 शेळ्या खरेदी केल्या. असं करता त्यांच्या उत्पन्नावर 2 वर्षे भर दिला मी प्रजननावर. आणि मग माझ्याकडं घरच्या शेळ्या चालू झाल्या. तर आता माझ्याकडं लहान मोठ्या मिळून 40 ते 45 शेळ्या आहे. राजपूत यांनी शेळ्यांसाठी 33 बाय 24 फुटांचं शेड उभारलंय. यासाठी त्यांना 75,000 रुपये एवढा खर्च आला. एका शेळीपासून दुसऱ्या वर्षी 5, तर तिसऱ्या वर्षी 11, चौथ्या वर्षी 16, 5व्या वर्षी 25 असे करत आजपर्यंत 21 मोठ्या आणि अन्य लहान मिळून एकूण 45 शेळ्या त्यांच्या गोठ्यात आहेत. 25 पैकी 4 शेळ्या दुष्काळाच्या संकटामुळे यंदा पेरणीआधीच विकल्या. त्यातून एकूण 31,700 रुपये मिळाले. सोबतच 8 पिल्लांच्या विक्रीतून 22,100 रुपये मिळून 53,800 रुपयांचा हातभार दुष्काळात लागला. मी 2011मध्ये एक शेळी खरेदी केली आणि एक शेळी व्याल्यानंतर तिचे एक पिलू घरी ठेवलं आणि एक विकलं. नंतर ती शेळी परत 6 महिन्यानं व्याल्यानंतर तिनं 3 पिलं दिली. तिचे ते 3 पिलं विकून दुसरी शेळी खरेदी केली आणि 2 शेळ्या झाल्या माझ्याकडं. 2 शेळ्यांच्या पिलापासून परत 4 शेळ्या खरेदी केल्या. म्हणजे जवळजवळ 2 वर्ष मी साखळी पद्धत चालू ठेवली, पिलं विकणं आणि शेळ्या खरेदी करणं. माझ्याकडे एक 6-7 शेळ्या तयार झाल्या. 6-7 शेळ्यांपासून मी बोकड विक्री करायचो आणि पाठा घरी ठेवायचो. पाठापासून माझ्याकडं शेळ्या तयार झाल्या. तर आत्तापर्यंत माझ्या जवळपास 25 शेळ्या तयार झाल्या घरच्याच. आणि निव्वळ बोकड विक्रीतून आणि त्याच्यामधल्या एक 5-6 शेळ्या विक्रीतून आत्तापर्यंत मी 2 लाख रुपयाचा नफा कमवला. रवी यांना आपल्या व्यवसायात घरच्या मंडळींची खंबीर साथ लाभली आहे. आई वडिलांसह पत्नी शोभाबाई यांचा संपूर्ण दिवस शेळी पालनातच जातो. आम्ही सगळे मिळून करतो. त्यांना ते इकडं बाजार ते करते, आम्ही सगळे घरीच करतो. आमचा ते खर्च वाचतो. चांगला दिवस जातो. आम्ही झाडझूड पाणी वगैरे सगळं करणं पडतं आम्हाला दिवसभर. सकाळी उठल्यानंतर जर झाडझूड करणं पडतं. झाडून झुडून सगळं आम्ही लेंडी ते बाहेर फेकतो आणि सकाळी चारा पाणी पण ते करणं पडतो. त्याच्यानंतर पाणी ते दिवसभर आम्हाला तेच पण जातं.
2011 पासून आतापर्यंत शेळ्यांची संख्या वाढवण्यावरच रवी यांनी भर दिलाय. येत्या काळात त्यांच्या विक्रीवर अधिक लक्ष दिलं जाणार आहे. बोकड आणि शेळी विक्रीतून आतापर्यंत 1.5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवलंय. वर्षभरात औषधी उपचार, लसीकरण, मकाढेप, खाद्य इत्यादीसाठी 10,000हून अधिक खर्च येत नाही. शेळ्यांना चरण्यासाठी बाहेर सोडलं जातं, त्यामुळे बहुतांश खर्च वाचलाय. पूरक व्यवसाय म्हणजे कसं, इथं शेती आपली दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे 1 एकर जर शेती असली, त्याच्यामध्ये कापूस जर लावला आपण तर 10 क्विंटल कापूस होतो. 4,000 रुपयाचा सरकारी समजा भाव आहे, तर 40,000 रुपये त्याला 20,000 रुपये खर्च आहे, 20,000 रुपये राहत्या. 20,000 रुपयामध्ये 1 वर्षभर जर काढायचं तर फार बिकट परिस्थिती. त्याच्यामुळे 10 शेळ्या जरी शेतकऱ्याकडे असल्या आणि एका वर्षामध्ये 14 महिन्यामध्ये समजा 2 वेत होत्या, 10 शेळ्यांची 20 पिलं तयार झाली. 20 पिलं कमीत कमी जरी झालं तर 4,000ला 1 पिलू विकतं. तर एक 20 पिलाचे 40 पिलाचे समजा 1.5 लाख रुपये तरी आपल्याला सहज भेटत्या. म्हणजे त्याला जास्त खर्च नाही, चाऱ्याचा थोडा खर्च आहे, पण हे शेतीला पूरक व्यवसाय शेळीपालन एकदम चांगला पर्याय आहे. रवी यांनी सोशल मीडियाचा देखील वापर केलाय. व्हॉट्सअपवर शेळी पालन करणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा ग्रुप बनवलाय. त्यातूनच मार्केटिंगचा अवलंब करत घर बसल्या खरेदी विक्री सुरू केली आहे. माझं ॲग्रोवनला आल्यापासून मी एक ग्रुप तयार केला, ॲग्रोवन गोट फार्म म्हणून. त्या ग्रुपवरती पूर्ण महाराष्ट्रातले सगळे शेळीपालक आहे, जवळजवळ 90 ते 95 लोक ग्रुपला ॲड आहे. म्हणजे कुठलीही माहिती कोणत्याही व्यक्तीला, एका व्यक्तीने जर समजा माहिती टाकली तर सगळ्या 95 लोकांना याची माहिती मिळू शकते. याच्यामध्ये कोणी खरेदी म्हणजे शेळ्या खरेदी करणारे, विकणारे, नवीन शेळीपालन करणारे, हे सगळ्यांना त्यांचं ते तंत्र वापरता येतं, सगळी माहिती मिळते. म्हणजे हे जो एक व्हॉट्सअपचा जो हा अवलंब आहे एकदम चांगला आहे शेतकऱ्यांसाठी. मी व्हॉट्सअपच्याद्वारे आत्ता एक आमचे मित्र आहे कोल्हापूरचे, त्यांना 1 शेळी आणि 4 बोकड विक्री केली. त्यांना व्हॉट्सअपवर त्यांना फोटो टाकून आणि त्यांनी फोटो बघितले आणि शेळ्या त्यांनी खरेदी केल्या. इथून बाजारमधून गाडी जाते, त्या गाडीमध्ये टाकून दिल्या. शेळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी रवी तज्ज्ञांचा सल्ला घेतात. किरकोळ आरोग्यविषयक अडचणी दूर करण्यासाठी औषधोपचारातील काही गोष्टी त्यांनी अवगत केल्यात. त्यासाठी लागणारी औषधे ते शेडमध्ये कायम ठेवतात. उपचाराचं तंत्र काही अंश अवगत झाल्यानं आजवर 12 शेळ्यांचे प्राण वाचवण्यात आपल्याला यश मिळाल्याचं ते सांगतायत. वेळच्या वेळी लसीकरण केल्याने शेळ्यांचे आरोग्य देखील चांगलं राहतं. शेळी पालनाबाबत मुख्य उद्दिष्ट म्हणजे या शेळ्यांचं वेळच्या वेळी लसीकरण आणि जंतनाशक औषध पाजणं, याचा जास्त भर असतो. कारण की यांना जास्त व्हायरल इन्फेक्शन असू शकते. त्याच्यामुळं आम्ही दर 3 महिन्याला जंताचं औषध पाजणं आणि पावसाळ्याच्या अगोदर आंतरविषारची लस आणि PPRची लसीकरण करून घेतो. आणि डिसेंबरमध्ये HS घटसर्पाची लस करून घेतो. म्हणजे यांचं आरोग्य एकदम चांगलं तंदुरुस्त राहते. आणि प्रत्येक महिन्याला दर 1 तारखेला आम्ही त्यांना म्हणजे 1 तारीख ते 5 तारीख टॉनिक पाजतो. आणि मी एक तर लिओटॉस किंवा ब्रोटॉनसारखं टॉनिक पाजतो मी त्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी. रवी यांच्या कुटुंबातील सदस्यांची चांगली साथ मिळाल्यामुळे व्यवसायात चांगलं यश मिळू लागलंय. मोठ्या कष्टाने सुरू केलेल्या या व्यवसायात त्यांचा आता चांगला जम बसलाय, याचा सार्थ अभिमान रवी यांच्या वडिलांना आहे. आता लोक आमची हालत फार खराब होती, आम्हाला खायलासुद्धा भेटत नव्हतं. आता आमच्या मुलानं ह्या बकऱ्याचा व्यवसाय केल्यापासून जरासं बरं आहे. खत निघतं, बेजारी खूप होती, पण खडू राहिला. नाही परवडत शेती परवडत म्हणजे एक तर येळावर पाणी पडत नाही, विहिरीला पाणी राहत नाही. आता गहू पेरले तर गव्हाला पाणी नाही. आता याच्यामुळं आमची फार फजिती होती. इकडलं जर आपल्याला जर नाही पुरलं तरी बकऱ्याच्या याच्यातलं आम्हाला पुरतं. बकऱ्याचा व्यवसाय केल्यापासून आमचं बरं आहे. शेळ्यांची संख्या वाढल्यानं रवी यांनी शेतातील रासायनिक खतांचा वापर अर्ध्यापेक्षा कमी केलाय. वर्षाला सुमारे 6,000 ट्रॉली लेंडीखत मिळतंय. त्यामुळे शेणखतासाठीच्या खर्चात जवळपास 18,000ची बचत झाली आहे. व्यवस्थापनास लेंडीखताची जोड दिल्यानं अर्ध्या एकरात 12 क्विंटल कापूस झालाय. त्याच वर्षी मका आणि गव्हाचंही उत्पादन मिळालंय. मी बऱ्याच ठिकाणी गेलो तर आम्हाला फार समस्या म्हणजे निर्माण झाल्या की समजा कुठंतरी फॉर्म बघायला गेलो आपण
की कुठं जर गेलो आपण तर कोणी 100 रुपये घेता बा की आम्ही तुम्हाला 100 रुपये घेऊ किंवा 50 रुपये घेऊ, नंतर मार्गदर्शन करू. तर त्याच्यामुळे गरीब शेतकरी कोणी 400 किलोमीटर 200 किलोमीटर अंतरावरून जाते मार्गदर्शन घ्यायला. मग इतक्या लांबून जायचं, परत तिकडे पैसे खर्च करायचे. त्याच्यामुळं थोडं माझ्या मनाला एक असं वाटलं की नको, आपण शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शन करायचं. आणि एक लोकांना म्हणजे आपल्याला त्याच्यातली थोडी माहिती आहे, त्याच्यामुळं आपण आपलं ज्ञान लोकांना सांगून लोकांना त्याची प्रेरणा मिळेल, ह्या उद्देशाने आपण हे मोफत मार्गदर्शन चालू केलं. भविष्यात सिरोही, काठीवाडी, राजस्थानी अशा शेळ्यांचा फार्म उभारण्याचा संकल्प घेऊन रवी प्रयत्नशील आहेत. शेळी पालनात चांगला जम बसल्यानंतर त्यांनी इतर शेतकऱ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून मोफत मार्गदर्शन केंद्रही सुरू केलंय. ॲग्रोवनमुळेच त्यांना हा यशाचा मार्ग गवसल्याने त्यांनी या केंद्राला ॲग्रोवनच नाव दिलंय. दुष्काळात दिलासा देणारा हा व्यवसाय मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी करायला हरकत नाही असंही राजपुतांच्या उदाहरणावरून दिसतंय. कॅमेरामन मोहम्मद इम्रानसह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, औरंगाबाद.